Good morning, students. I am Jadhav A.R. from Swami Ramananda Bharati Junior College, तासगाव. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. त्या टॉपिकमधले मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशनचे जे मेन 3 कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्सपैकी पहिला कन्सेप्ट जिनेटिक व्हेरिएशन हा कंप्लीट केलेला आहे. आज आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत की जो मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशनचा आहे तो आहे नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्हॉल्युशन. मीन्स this natural selection plays an important role in the origin of new species. It is the link between change in the environment and genetic variations of the species try to survive and reproduce. हे नॅचरल सिलेक्शन म्हणजे ही एक लिंक आहे आणि ही लिंक कशामधली आहे तर चेंज इन एन्व्हायरमेंट अँड जिनेटिक व्हेरिएशन्स. एन्व्हायरमेंटमधला चेंज आणि जिनेटिक मटेरियल जे आहे त्यामधलं जे व्हेरिएशन आहे आणि हे जिनेटिक व्हेरिएशन त्या ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह होण्यासाठी त्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि रिप्रोडक्शनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, यूजफुल आहे. अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन, the fittest will be with highest degree of adaptive efficiency between population and its environment. म्हणजे कोणता ऑर्गॅनिझम फिट होतो, कोणता ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतो, ज्या ऑर्गॅनिझममध्ये अडॅप्टिव्ह इफिशियन्सी हायेस्ट आहे. म्हणजे जो ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंटमधल्या चेंजेसना व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करू शकतो, अडॅप्ट करू शकतो असा ऑर्गॅनिझम फिटेस्ट आहे. आणि हा ऑर्गॅनिझम त्या पॉप्युलेशनमध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्स म्हणजेच न्यू इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस करतो. दी सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच द बेटर अडॅप्टेड ऑर्गॅनिझम्स ग्रो अँड produce more number of offsprings in the organism. Means due to the natural selection, that particular organism which is better adapted, that organism produce more offsprings in that population. Due to this, change in gene pool occurs. Also, change in gene frequency occurs, and due to change in gene frequency and the gene pool, the genetic constitution of that species changes from one generation to another generation. That's why the new species is originated. Means according to natural selection, the highest degree of adaptive efficiency of that organism plays an important role in producing the large number of the offsprings or the new organisms. Also, it causes change in gene frequency and change in gene from one generation to another generation. Ultimately, it leads into the origin of new species. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये जास्तीत जास्त अडॅप्टिव्ह इफिशियन्सी आहे तो ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये अडॅप्ट होतो, जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्सची निर्मिती करतो आणि या प्रोसेसमध्ये जीन फ्रिक्वेन्सी आणि जीनमध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळं नवीन स्पेसीज जन्माला येते. The frequency of harmful recessive alleles remains constant generation to generation.
म्हणजे जे हार्मफुल अलील्स आहेत, या हार्मफुल अलीलची फ्रिक्वेन्सी ही जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहते, बट युजफुल अलीलची फ्रिक्वेन्सी काय होते, चेंज होते. त्यामुळे काय होतं, नवीन स्पेसीज निर्माण होते. The best example of natural selection is industrial melanism. In Great Britain, before the industrial revolution, means before the industrialization, in 1845, there were two varieties of the moths. Grey white-winged moths means Biston betularia, and black-winged moths means Biston carbonaria. These both varieties of the moths are nocturnal, and during daytime they rest on the tree trunks. These white-winged moths can camouflage as they were not identified by the predatory birds. The background of lichen-covered tree trunks helped them to escape from the predatory birds. On the other hand, the black-winged moths resting on the lichen-covered tree trunks easily became victim of the predatory birds and their number reduced. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनच्या पूर्वी ग्रेट ब्रिटनमधले जे ट्री ट्रंक्स होते त्याच्यावरती लायकेन वाढलेलं होतं, आणि हे लायकेन सुद्धा ग्रे व्हाईट कलरचंच होतं. आणि या ट्री ट्रंकवरती हे जे दोन्ही व्हरायटीचे मॉथ्स राहत होते, त्यातले हे जे ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ्स आहेत ते इझिली आयडेंटिफाय होत नव्हते त्या प्रिडेटरी बर्ड्स पासून. पण हे ब्लॅक विंग्ड मॉथ्स हे ग्रे कलरच्या लायकेनच्या बॅकग्राऊंडवरती उठून दिसायचे. ते इझिली आयडेंटिफाय व्हायचे प्रिडेटरी बर्ड्सकडून, आणि हे बर्ड्स त्यांना खाऊन टाकायचे. त्यामुळं इंडस्ट्रियलायझेशनच्या पूर्वी ग्रे व्हाईट विंग्ड मॉथची संख्या जास्त होती आणि ब्लॅक विंग्ड मॉथची संख्या कमी होती, कारण हे प्रिडेटरी बर्ड्सचे व्हिक्टिम इझिली बनायचे आणि त्या प्रिडेटरी बर्ड्सकडून हे जे ब्लॅक विंग्ड मॉथ्स आहेत ते खाल्ले जायचे, मारले जायचे, त्यांचं भक्ष्य म्हणून ते उपयोग करायचे. बट आफ्टर द इंडस्ट्रियलायझेशन, the various industries came up and they released black soot smoke. Due to this, lichen which grown on the tree trunks killed and the tree trunks became dark black colored due to the deposition of the black sooty smoke. This change in environment helped black-winged moths to escape from their predatory birds, means the enemies. On the other hand, the gray-white winged moth became easily victim of the predatory birds. Due to change in the background, at that time the number of black winged moths increased while that of the number of gray white winged moths decreased tremendously, and this is nothing but the a natural selection. इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर अनेक इंडस्ट्रीज तिथं निर्माण झाल्या. त्या इंडस्ट्रीमधून ब्लॅक सुटी जो स्मोक आहे तो बाहेर टाकला गेला. त्यामुळं ट्री ट्रंकवरती वाढणारं लायकेन मेलं आणि हे जे ट्री ट्रंक्स होते ते ब्लॅक सुटी स्मोकनी कव्हर झाले. म्हणजे
इथं अगोदरची ग्रे व्हाईट कलरची बॅकग्राऊंड आहे ती चेंज झाली डार्क ब्लॅक कलरमध्ये. त्यामुळं या चेंज्ड बॅकग्राऊंडवरती हे ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ्स इझिली आयडेंटिफाय होऊ शकले प्रिडेटरी बर्ड्सकडून आणि ते त्यांच्याकडून मारले गेले. पण याच ब्लॅक कलरच्या बॅकग्राऊंडवरती जे ब्लॅक विंग्ड मॉथ्स बसलेले असायचे ते त्या प्रिडेटरी बर्ड्सकडून इझिली आयडेंटिफाय व्हायचे नाहीत. त्यामुळं त्यांचा नंबर वाढला आणि ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ्स जे आहेत त्यांचा नंबर कमी झाला. म्हणजेच हे जे एन्व्हायरमेंटमधला जो चेंज आहे त्या चेंजमुळं ब्लॅक विंग्ड मॉथ्सची संख्या वाढली आणि ती स्पेसीज सर्वाइव्ह झाली. Thus, natural selection plays an important role in the evolution due to change in environmental condition. Then next, isolation. Isolation is the separation of a particular species or separation of a single population into smaller units, which prevents interbreeding. The barriers or the objects which prevents the gene flow means genetic exchange between the isolated populations is called as isolating mechanisms, and these isolating mechanisms causes differences and speciation. आयसोलेशन म्हणजे काय तर एकच पॉप्युलेशन सिंगल पॉप्युलेशन किंवा एकच स्पेसीज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होणे. ही डिवाइड का होते तर वेगवेगळ्या फॅक्टर्समुळं वेगवेगळ्या बॅरियर्समुळं. आणि एकाच पॉप्युलेशनमधले हे जे डिवाइड झालेले जे ग्रुप आहेत वेगवेगळे त्या ग्रुपमध्ये इंटरब्रीडिंग होत नाही म्हणजे जेनेटिक एक्सचेंज होत नाही. यालाच आयसोलेशन असं म्हणतात. देन which are these mechanisms responsible for the isolation? First is the geographical isolation, or it is also called as physical isolation. आता या जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये नेमकं काय होतं? This geographical isolation or the physical isolation occurs when the original population is divided into two or more groups by the geographical barriers. म्हणजे याच्यामध्ये जिओग्राफिकल बॅरियर्समुळं ओरिजिनल सिंगल पॉप्युलेशन आहे एकाच स्पेसीजचं ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. Which are these geographical barriers? These geographical barriers are river, ocean, mountain and glaciers. म्हणजे काय नद्या असतील महासागर असेल पर्वतरांगा असतील किंवा हिमनद्या असतील हे जे जिओग्राफिकल बॅरियर्स आहेत यांच्यामुळं ओरिजिनल एक पॉप्युलेशन हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रुपमध्ये डिवाइड होतं. ड्यू टू दिस in between these groups genetic exchange do not possible, means there is no interbreeding. त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियलची देवाणघेवाण होत नाही इंटरब्रीडिंग होत नाही आणि अशा आयसोलेशनला जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणतात किंवा फिजिकल आयसोलेशन म्हणतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे डार्विन्स फिंचेस. Darwin's finches is the American mainland species of the bird, which is original seed-eating bird. But this bird migrated to the different Galapagos Islands, and due to change in the environment, this original seed-eating bird
get converted into insectivorous bird. हा जो मेन बर्ड आहे तो अमेरिकन स्पेसीज आहे आणि ही आहे सीड ईटिंग बर्ड, म्हणजेच दाणे खाणारे बर्ड आहे. आणि हा बर्ड आहे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज झाला. तो वेगवेगळ्या बेटांच्या वरती मायग्रेट झाला. त्यामुळं त्याची जी ईटिंग हॅबिट आहे ती बदलली. हा जो ओरिजिनल सीड ईटिंग बर्ड होता तो इन्सेक्टिव्होरस बर्ड झाला आणि इन्सेक्ट ईटिंगसाठी त्याच्या बीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस झाले अकॉर्डिंग टू the environment which is present on that island. म्हणजे त्या बेटावरती कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला मिळतं जुळतं घेण्यासाठी यांच्या बीक मध्ये काय झाले चेंजेस झाले. म्हणजे जिओग्राफिकल बॅरियर्समुळे एकच ओरिजिनल जे पॉप्युलेशन आहे ते वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतं आणि त्यांच्यापासून नवीन स्पेसीज जन्माला येते. आणि हे जिओग्राफिकल बॅरियर्स रिव्हर्स आहेत, म्हणजे नद्या आहेत, महासागर आहेत, पर्वतरांगा आहेत आणि हिमनद्या आहेत. यांच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होतं आणि त्यांच्यापासून नवीन स्पेसीज जन्माला येते. देन नेक्स्ट जो आहे ते आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहे म्हणून त्याला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हटलेलं आहे. दिस रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल or due to change in gene pool or due to change in the structure of genital organs. It prevents the interbreeding between the separated populations. म्हणजे एकच पॉप्युलेशन दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रुपमध्ये सेपरेट झालेलं असेल आणि त्यांच्यामध्ये जिनेटिक मटेरियल चेंज झालं असेल, जीन पूल चेंज झाला असेल किंवा जेनायटल ऑर्गन्स चेंज झाले असतील तर त्यांच्यामध्ये काय होतं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन डेव्हलप होतं आणि त्या दोन ग्रुपमध्ये इंटरब्रीडिंग प्रिव्हेंट केलं जातं, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. देन टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स विच आर रिप्रोडक्टिव्ह मेकॅनिझम्स. फर्स्ट इज द प्री-मेटिंग और प्री-झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजे अशी कोणती मेकॅनिझम आहे किंवा प्रोसेस आहे त्यांच्यामुळं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं. ही आहे प्री-मेटिंग. प्री म्हणजे अगोदरची, मेटिंग म्हणजे युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन व्हायच्या अगोदर, फ्युजन व्हायच्या अगोदर कोणते अडथळे येतात, कोणते बॅरियर्स येतात की ज्याच्यामुळं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन डेव्हलप होतं. म्हणजेच प्री-झायगोटिक म्हटलेलं आहे. प्री म्हणजे अगोदर आणि झायगोटिक म्हणजे झायगोट फॉर्मेशनच्या अगोदर. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं युनियन होऊन झायगोट तयार होण्यापूर्वीचे जे बॅरियर्स असतात आणि त्यामुळं काय होतं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन डेव्हलप होतं. आता प्री मेटिंग और प्री झायगोटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम्स कोणते आहेत तर फर्स्ट आहे ती हॅबिटॅट आयसोलेशन or it is also called as ecological isolation. In this type of the isolation, members of a population living in the same geographic region occupies the different habitat. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे काय तर त्याचं ॲक्च्युअल राहण्याची प्लेस म्हणजेच ठिकाण. याच्यामध्ये काय होतं एकाच पॉप्युलेशन मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकाच जिओग्राफिकल कंडिशन असणाऱ्या एरियामध्ये राहतात पण त्यांचं ॲक्च्युअल राहण्याचं ठिकाण हे काय आहे वेगवेगळं आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग
होत नाही. मीन्स ड्यू टू दी डिफरन्स इन दी हॅबिटॅट देअर इज नो इंटरब्रीडिंग. म्हणजे एकाच स्पेसीजमधले बर्ड्स आहेत. एक उदाहरण घ्या. काही बर्ड्स हे तळ्याच्या किंवा तलावाच्या काठावरील झाडावर राहतात आणि त्याच स्पेसीजचे काही बर्ड्स त्याच्यापासून खूप लांब अंतरावर राहतात त्याच जिओग्राफिकल एरियामध्ये, पण त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. कारण त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे, हॅबिटॅट आहे, ती काय आहे, वेगवेगळी आहे, डिफरंट आहे. म्हणून तिथं इंटरब्रीडिंग होत नाही. आणि अशा प्रकारच्या आयसोलेशनला हॅबिटॅट आयसोलेशन किंवा इकॉलॉजिकल आयसोलेशन असं म्हणतात. देन नेक्स्ट, सीजनल और टेम्पोरल आयसोलेशन. In this type of the isolation, the members of a population living in a same geographical region sexually matures at different time of year. सीजनल म्हटलेलं आहे म्हणजेच टेम्पोरल. म्हणजे या प्रकारच्या आयसोलेशनमध्ये एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये राहणारे एकाच स्पेसीजचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यातले ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या सीझनला सेक्स्युअल मॅच्युरिटी अटेंड करतात. म्हणजेच वेगवेगळ्या सीझनमध्ये ते ऑर्गॅनिझम सेक्स्युअली मॅच्युअर होतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. म्हणजे त्यामधले काही ऑर्गॅनिझम्स मान्सूनमध्ये मॅच्युअर होतील, सेक्स्युअली मॅच्युअर होतील. काही ऑर्गॅनिझम्स हे समर सीझनमध्ये मॅच्युअर होतील. काही ऑर्गॅनिझम्स विंटर सीझनमध्ये सेक्स्युअली मॅच्युअर होतील. म्हणजे सेक्स्युअल मॅच्युरिटी अटेंड करण्याचा जो सीझन आहे तो डिफरंट आहे, वेगवेगळा आहे. म्हणून त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. आणि अशा पद्धतीच्या आयसोलेशनला सीझनल आयसोलेशन किंवा टेम्पोरल आयसोलेशन असं म्हणतात. Then next, ethological isolation. It occurs due to difference in mating behaviors of the members of the two populations, which prevents the interbreeding. हे इथॉलॉजिकल आयसोलेशन कशामुळे डेव्हलप होतं तर मेटिंग बिहेवियर मध्ये डिफरन्स असतो त्या पॉप्युलेशन मधल्या मेंबर्समध्ये. म्हणजे नेमकं काय बघा, तुम्हाला माहित आहे मोर पिसारा काढून नाचतो. हे जे त्याचं बिहेवियर आहे ते बिहेवियर कशासाठी आहे, टू अट्रॅक्ट अँड टू इन्व्हाइट दी पार्टनर फॉर मेटिंग. त्याच्या पार्टनरला तो मेटिंगसाठी बोलवत असतो. हे त्याचं एक विशिष्ट बिहेवियर आहे. In case of the male frog, they produce the large sound during the rainy season. पावसाळ्याचा सीझन चालू झाला की मेल फ्रॉग जे असतात ते मोठा आवाज काढतात. आणि हे जे त्याचं बिहेवियर आहे ते मेटिंग बिहेवियर आहे. आणि या बिहेवियरमध्ये डिफरन्स असेल एकाच पॉप्युलेशन मधल्या दोन ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझममध्ये, तर तिथं इथॉलॉजिकल आयसोलेशन डेव्हलप होतं आणि इंटरब्रीडिंग होत नाही. इंटरब्रीडिंग अवॉइड केलं जातं. देन नेक्स्ट इज द मेकॅनिकल आयसोलेशन. दिस मेकॅनिकल आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू डिफरन्स इन दी स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स विच प्रिव्हेंट्स दी इंटरब्रीडिंग. म्हणजे एकाच पॉप्युलेशन मधल्या ऑर्गॅनिझममध्ये त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या स्ट्रक्चरमध्ये फरक असतो, डिफरन्स असतो. आणि त्यामुळे तिथं काय होत नाही, त्या ऑर्गॅनिझम्समध्ये मेटिंग होत नाही, जिनेटिक एक्सचेंज होत नाही, इंटरब्रीडिंग होत नाही. आणि अशा आयसोलेशनला मेकॅनिकल आयसोलेशन म्हणतात. दिस मेकॅनिकल आयसोलेशन is caused due to the difference in the structure
of reproductive organs which prevents the interbreeding. Then main next टाइप आहे किंवा मेकॅनिझम आहे आयसोलेशनची, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनची, ती कोणती आहे? पोस्ट मेटिंग और दी पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम और दी बॅरियर्स. म्हणजे असे काही फॅक्टर्स आहेत, असे काही बॅरियर्स आहेत की हे बॅरियर्स काय आहेत? पोस्ट झायगोटिक आहेत, पोस्ट मेटिंग आहेत. पोस्ट म्हणजे नंतर, मेटिंग म्हणजे युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेट्सचं युनियन झाल्यानंतर, फ्युजन झाल्यानंतर झायगोट प्रोड्यूस होतो आणि या झायगोटची परत डेव्हलपमेंट होत नाही. झायगोट डेव्हलप झाल्यानंतरचे जे बॅरियर्स आहेत त्याला पोस्ट मेटिंग किंवा पोस्ट झायगोटिक बॅरियर्स म्हणतात, की ज्याच्यामुळं काय होतं? आयसोलेशन डेव्हलप होतं. असे पोस्ट मेटिंग बॅरियर्स कोणते आहेत? फर्स्ट टाईप आहे तो गॅमेट मॉर्टॅलिटी. म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्स काय होतात? मरतात. इन दिस टाईप स्पर्म ट्रान्सफर टेक्स प्लेस बट ड्यू टू सम reasons the union of two gametes means male and the female gametes does not occurs in given time and these gametes dies. म्हणजे काय बघा, याच्यामध्ये मेल इंडिव्हिज्युअल कडून स्पर्म ट्रान्सफर फिमेलच्या बॉडीमध्ये होतं, पण काही कारणामुळं हे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होत नाही, झायगोट तयार होत नाही आणि त्यामुळं काय होतात? हे गॅमेट्स मरतात आणि अशा प्रकारच्या आयसोलेशनला गॅमेट मॉर्टॅलिटी असं म्हणतात. नेक्स्ट जो आहे तो झायगोट मॉर्टॅलिटी. इन दिस टाईप union of male and female gametes takes place, means egg gets fertilized but due to some reasons zygote dies. मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होतं, म्हणजेच एग फर्टिलाइज होतं, पण हे फर्टिलाइज झालेलं जे एग आहे की आपण त्याला झायगोट म्हणतो, हा झायगोट डेव्हलप होत नाही, तो काही कारणाने मरण पावतो आणि याला म्हणतात झायगोट मॉर्टॅलिटी. अँड थर्ड इज द हायब्रिड स्टरिलिटी. इन दिस टाईप हायब्रिड डेव्हलप्स अप टू मॅच्युरिटी बट they become sterile due to failure of gametogenesis. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होतं, झायगोट डेव्हलप होतो, नंतर ते ऑर्गॅनिझम डेव्हलप होतं अप टू मॅच्युरिटी, पण मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये गॅमेटोजिनेसिसची प्रोसेस प्रॉपर होत नाही, म्हणजे गॅमेट्स डेव्हलप केले जात नाहीत. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते हायब्रिड ऑर्गॅनिझम्स ते कसे आहेत? स्टराईल आहेत, त्यांच्यामध्ये फर्टाईल ॲबिलिटी नाही. म्हणून इथं काय होतं? आयसोलेशन तयार होतं ड्यू टू हायब्रिड स्टरिलिटी. वन एक्झाम्पल ऑफ दी स्टराईल हायब्रिड इज द म्यूल. आणि हा म्यूल कसा डेव्हलप केला जातो? बाय क्रॉसिंग मेल डॉंकी विथ फिमेल हॉर्स. म्हणजे मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स यांच्यामध्ये काय केलं जातं? इंटरब्रीडिंग केलं जातं आणि त्यांच्यामधून हा म्यूल ॲनिमल डेव्हलप होतो की जो काय आहे? हायब्रिड व्हरायटी आहे, पण ती कशी आहे? स्टराईल आहे. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशनची कपॅसिटी नाही, तो फर्टाईल गॅमेट्स डेव्हलप करू शकत नाही. आणि हे जे आहे ते काय आहे? पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे किंवा हे काय आहेत? पोस्ट झायगोटिक बॅरियर्स आहेत की ज्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही.